श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपण आपल्या आयुष्यात स्वतः चुका करत असतो आणि दोष मात्र आईला देत बसतो. हे योग्य आहे का? आपण जशी कर्म करणार तसं फळ मिळणार. मग यात स्वामी आईचा काय दोष? सर्वात अगोदर आपण आपल्या कर्मांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सर्वांशी आपला व्यवहार कसा आहे, कोणाशी तुच्छतेने वागत तर नाही आहोत ना, हे बघितलं पाहिजे. आपला अहंकार आपल्या माणुसकीच्या वरचढ तर नाही ना, कोणाला बोल लावत नाही आहोत ना, किंवा कोणत्याही गोष्टींचा मोह अतिप्रमाणात तर करत नाही आहोत ना. ह्या बारीक सारीक गोष्टी ज्या आपल्या जीवनात घडत असतात, ह्याकडे लक्ष द्यायला हवं. मग आपल्याला कळेल की आपण कुठे चुकत आहोत, किंवा आपल्या हे लक्षात येईल की आपण काय केलं म्हणून कोणती गोष्ट आपल्या इच्छा विपरीत घडली. खरं तर सगळ्या गोष्टींसाठी आपणच जबाबदार असतो. पण होतं काय, आपण ह्याकडे दुर्लक्ष केल्याकारणाने काही गोष्टी आपल्याला समजून येत नाही व त्या आपल्या आवाक्याबाहेर जातात. मग आपल्यासमोर अडचणी संकटे येऊ लागतात. म्हणूनच आयुष्य व्यतीत करताना, कर्म करताना आपण आपल्या आईच्या सहवासात राहावं, जेणेकरून आपल्याला योग्य वाट सापडते. व काही अडचणी आल्या तरी आईच्या सानिध्यात असल्याकारणाने कुठून ना कुठून मार्ग सापडतोच. हीच आहे आईची कृपा, जेणेकरून आपण आपलं भविष्य देखील बदलू शकतो. म्हणूनच आईच्या चरणापाशी लोटांगण घालत राहणं गरजेचं आहे. आईच्या नामात इतके व्यस्त व्हा की आपली कर्म करताना देखील आपल्याला त्या कष्टाचा ताण जाणवणार नाही. तसंच कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण खंबीरपणे उभे राहू शकतो. तसंच कोणाचे पाय देखील धरावे लागत नाही, कारण आई आपल्यासोबत ठामपणे उभी असते. जसं एखाद्या लहान बाळाला उंच आकाशाकडे भिरकावलं की त्याला माहीत असतं आपली आई आपल्याला खाली झेलून धरणार, आपल्याला पडायला देणार नाही. अगदी तसंच आई आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहते व आपल्याला देखील तसाच विश्वास असतो की कोणत्याही प्रसंगात आई आपल्याला एकटं सोडणार नाही. आणि अगदी तसंच घडतं. आपल्याला आपल्या आयुष्यात सहसा कोणाकडे झुकावे लागत नाही, कोणाच्या हातापाया पडावे लागत नाही. म्हणूनच आईला आपलंसं करून घ्या, स्वतःला तिला समर्पित करा. हे सगळं निस्वार्थी भावाने आपण केलं की मग बघा आपल्या आयुष्याची घडी कशी व्यवस्थित बसते व ती घडी कोणी विस्कटू देखील शकणार नाही. श्री स्वामी समर्थ.